नमस्कार मंडळी, तर मी अक्षय नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज चाललो आहे पालखी दर्शनाला. तर आता मी आहे खडकी स्टेशनला. माझ्या मागे पण मेट्रो स्टेशन आहे. चला सो गाईज, आता कसबा पेठ मेट्रो स्टेशनला उतरलो आहे. आता आपण चाललो आहे गणेश पेठला. तर आता पालखीचा मुक्काम आहे गणेश पेठलाच. तर इकडनं 1.5 किलोमीटर आहे गणेश पेठ. तर तुम्हाला दाखवतो आता कसा प्रवास असेल ते मला. चलो, तुम्ही बघू शकता ह्या साईडला सर्व साईडला ट्रक लागलेले आहे. त्या साईडला म्हणजे एकदम पद्धतशीर म्हटला तर आपण एकदम सर्व घर घेऊन आले आतमध्ये. तुम्ही बघू शकता. ह्याला म्हणतात मॉल. आता तुम्हाला अजून आतमध्ये घेऊन जातो. तुम्हाला आतमध्ये मॉल दिसेल. गाईस, पहिल्या पालखीचं आपल्याला दर्शन झालं आहे. आदिशक्ती मुक्ताबाई यांचे चालले आहे पंढरीच्या वारीला. चला भेटूया दुसऱ्या पालखीसाठी. इथे तुम्ही बघू शकता, इथे डॉक्टरचं प्रशिक्षण चालू आहे. हा विठ्ठल आला कुठून? कानडा व विठ्ठलू कर्नाटको. कर्नाटकातनं आला, महाराष्ट्रामध्ये स्थिर झाला आणि आजही वारीसाठी जी मंडळी येतात ती नुसती मराठी मंडळी नसतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणापासून ही सगळी मंडळी विठ्ठलाकडे येत असतात. हा विठ्ठल कसा आहे? मराठी माणसासारखा साधा आहे, कष्टकरी माणसासारखा. कांबळ खांदी वाहन पायी डोई समुंडासे, श्यामल रंगी स्वान रूपते साधेपण भासे. गोऱ्या रंगाची त्याला हौस नाही, सावळाच आहे तो. आणि सावळा नुसता नाही, काळा सावळा आहे सगळा. महाराष्ट्राला जो रंग आहे त्या रंगाचाही अभिमान आहे. असा हा विठ्ठल. हे आमचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं आणि हे आमच्या उदार संस्कृतीचं प्रतीक आहे. तुम्ही क्राऊड बघू शकता. वाईज क्राऊड आहे. ह्याला म्हणतात क्रेज, पालखीची क्रेज. जो तो दर्शनाला चालला आहे. आता आपण आलो आहे तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी. या साईडला हा सर्व पुरुषांची रांग आहे. मधल्या साईडला आपल्याला दर्शन होणार आहे. दर्शन करू. लाईनीत उभं असताना एक माऊली निघाली. पश्चिमेचे 6 कमल त्याच्यानंतर सुधारतो तो जीव मोक्षाला जातो. म्हणून आपणच त्रास सोडवून संसार बंधन सोडावं. रामराम जप कर. तर 2.5 तास लागले दर्शनाला. तर पण दर्शन करून एवढं एकदम खतरनाक वाटतंय. खतरनाक. चला भेटूच. गाईस, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी खूप लाईन दिसते. तर बघू शकतो या साईडला खूप लाईन आहे. मेन रोडपर्यंत लाईन आहे. तर आपण आता मुंबई दर्शनाला चाललो आहे. बघूच. चला, मागच्या साईडला बघू शकतो मेन एंट्रन्स आहे. मेन एंट्रन्स आहे.
मुखदर्शनाला गाईस मागच्या साईडला फ्रेम बघा फ्रेम. सो फायनली दर्शन झालेलं आहे सर्व. संत ज्ञानेश्वर महाराजांची मार्गीचा मुखदर्शन केलं आहे आणि संत तुकाराम महाराजांचं आपण चरण दर्शन केलेलं आहे. चला अशा प्रकारे आपलं एक सक्सेसफुल ट्रिप झालेली आहे. तर चला सगळे वारकरी माऊलीच्या सोबत पंढरपुरात पांडुरंगाला भेटायला जातात आणि काय मागतात. तुमच्या वतीने मी मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. बाळपणी होते माझे मन हे अगाण. तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान. गेले सर्व ध्यान. वृद्धपण येताले जागती महान. वृद्धपण जागती महान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. पतितान पावन करते दया तुझी थोरा. भीक मागतो मी चरणी अपराधी घोर. अपराधी घोर. क्षमा करी विठ्ठला अंगी नाही त्राण.
अंगी नाही त्राण मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मिळे जाणे मुक्ती ऐसे पांडुरंग पांडुरंग विठू माऊली पांडुरंग पांडुरंग विठू माऊली पांडुरंग पांडुरंग विठू माऊली पांडुरंग पांडुरंग विठू माऊली मागतो मी पांडुरंग फक्त एक दान मागतो मी पांडुरंग फक्त एक दान मिळे जाणे मुक्ती मिळे जाणे मुक्ती द्यावे मज ज्ञान द्यावे मज ज्ञान आवाज ऐकून एकदम खतरनाक असं वाटलं पंढरपूरला झालोय की काय. बायकोनं त्यांच्या आपल्या वडिलाला सांगितलं, बाबा आमचं एकुलतं एक लेकरू त्यांच्या पायाखाली मेलं, त्याने मला मारायला आले. मी त्यांना रागा रागा म्हणले, माझ्या अंगाला हात लावता होता तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. बाबा तिला एक बहीण होती, गोरोबा काकांच्या बायकोला एक लहान बहीण होती, तिचं अजून लग्न झालं नव्हतं. तिने सांगितलं, बाबा ही माझी बहीण माझ्या नवऱ्याला द्या, माझी बहीण माझ्या नवऱ्याला द्या आणि आमचा वंश वेल वाढवा. बाबा वंश वाढावा अशी इच्छा आहे तिची. गोरोबा काकाच्या सासऱ्याने गोरोबा काकांना बोलावून घेतलं आणि मुलगी देताना त्यांनी सांगितलं, गोरोबा आता ही माझी लहान मुलगी मी तुम्हाला देत आहे, पहिली तर दिली, आता ही दुसरी तुम्हाला देत आहे. दुसरी दिल्यानंतर तुम्ही काय करताल, पहिलीकडे लक्ष देणार नाही, बारकीवर प्रेम करतात तुम्ही, थोरलीवर तुम्ही लक्ष देणार नाही. हो का, तुम्ही कोण आहात, तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात. सासरा बोलतोय, तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात आणि दोघीवर सारखं प्रेम करा, भेदभाव करू नका बरं का. मला विश्वास आहे तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहेत, तुम्ही भेदभाव करू नका, दोघीला सारखं वागवा. झालेलं पहिल्या बायकोचा शब्द आहे, माझ्या अंगाला हात लावता तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. बरोबर, दोघीला सारखं वागवा, भेदभाव करू नका, तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहे. सासरा म्हणला भेदभाव करू नका, आणि थोरली म्हणली अंगाला हात लावतो तर पांडुरंगाची शपथ आहे. कशी अवघड अवस्था आहे. 4-6 महिने वर्षाचा काळ निघून गेला, मधात पहिलीला बी नाही दुसरीला बी नाही. गोरोबा काका झोपल्यानंतर काय झालं, एके दिवशी गोरोबा काकांची थोरली पत्नी डाव्या हाताला झोपली आणि उजव्या हाताला धाकटी बायको झोपली. दोघींनी गोरोबा काकांचे हात आपल्या छातीवर ठेवले आणि ठेवल्या ठेवल्या गोरोबा काकांना चिव आला आणि तिचा शब्द आठवला, माझ्या अंगाला हात लावता तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. शब्द ऐकले आटलं, बाप रे, माझ्या इष्ट देवतेची, माझ्या पांडुरंगाचा मी शपथ मोडली. तलवार घेतली आणि एका तलवारीने हाताचे तुकडाच केला. भक्ताईसी जाना
जे देही उदास गेली आशा पाश निवारोणी. खऱ्या भक्ताला पुत्र पास नाही, खऱ्या भक्ताला स्त्री पास नाही, त्याला दारा पास नाही. मला हो असे पास भरपूर आहेत. आता माझा वेळ संपला, माझा नाही मिळाला. तुम्हाला आता ऐकावं असं वाटायला लागले बरं का. जाता जाता सूचना अशी सांगतो. सकाळी आपल्याला इथून चोपदार किती वाजता निघायचंय? पहाटे 4ला निघायचंय. 4ला सर्वांनी स्नान करून तयार व्हायचं. नवीन आलेल्या भक्ताने जुन्या भक्ताला सोडायचं नाही. आणि हम भाई आपल्या झेंड्याची लाईट चालू झाली का? चालू झाली. आपल्या सगळ्याच्या समोर झेंडा राहील. झेंड्याचं उजेड असा चालू बंद होईल. झेंड्याकडे बघत चालायचं, घाबरायचं नाही. कुणी जरी मागं पडलं मागं जायचं नाही, पुढे जायचं. जिकडे दिंड्या चालल्या तिकडे जायचं. उजडलं की गाठ भेट होईल आपली बरं का. तसं कुणी हलवणार नाही याची मला पूर्णपणे असणारी काय आहे गॅरंटी असणारी आहे. आणि कुणाचा चलता चलता कुणाची लात कुणाला लागली तर काही ऍडजस्टमेंट करा. लात असणार ते रागात मानू नका. असं आपण खेळीमेळी असणारा परमार्थ असणारा करू. ही ज्ञानोबऱ्यांची वाटचालीची सेवा या ठिकाणी पूर्णविराम देतो. या कथेसाठी गोड अशी साथ आता कोणाचं नाव घेणार नाही. आपण सोबतचा सर्वांना ओळखलेच असणार आहे. सो गाईस फायनली दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे मी घरी. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे आपले चरण दर्शन नाही झाले, ॲक्च्युली मुखदर्शन झाले. संत तुकाराम महाराजांचे आपल्याला चरण दर्शन झाले. खूप छान वाटलं एकदम. आजचा 3रा दिवस होता पुण्यामधला पालखीचा. तर उद्या ती निघून जाईल इकडनं आणि 24 तारखेला ती पंढरपूरला पोचेल. आषाढी एकादशीला परत तिच्या परतीच्या प्रवासाला निघून जाईल. सो खूप छान वाटलं, खूप मस्त दर्शन झालं. तर असेच माझ्याबरोबर राहा भेटून. भाऊकी कट्ट्याला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड बेल आयकनला दाबायला विसरू नका. चला.